तर हाय हॅलो, कशात आहे? होप छानच असाल. तर खूप दिवसानंतर पुन्हा जे आहे तर ते व्लॉगला सुरुवात केली. तर इव्हिनिंगला जे आहे, इव्हिनिंगला कसलं संध्याकाळीच म्हणायला देखील काय हरकत नाही. तर माऊला जे आहे तर ते थोडंसं बरं नव्हतं, तर त्यामुळे तिला खायचे होते पोहे. आणि स्वयंपाक करायच्या आधी जे आहे तर ते घेतले होते पोहे करायला. आणि तिला जे आहे तर ती खूप सारी घाई झाली होती, कारण आजारी असल्यावरती बऱ्यापैकी मुलं जे आहे ते चिडचिड करतात किंवा काही खात नाही. तर तीसुद्धा आज असंच काहीसं करत होती, तर त्यामुळे घेतले पोहे करायला आणि ती तिथेच होती. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते तिला थोडंसं नादवून किंवा तिला घेऊन थोडेसे पोहे जे आहे तर ते करायला घेतले. तर बघा, संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते प्रत्येकाचं बऱ्यापैकी सेटल झालेलं असतं. तर सकाळ संध्याकाळ जो आहे तर तो बायकांचा बराचसा विषय असतो की भाजीला काय करायचं, कारण प्रत्येकीने घरात भाजीला असो किंवा नसो, तर प्रत्येकीला हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असतो की भाजीला काय करायचं. तर माझ्यासुद्धा सोबत असं बऱ्याच वेळा होतं, फ्रीजमध्ये भाजी असली किंवा नसली तरी असंच वाटतं की भाजीला काय करावं. सो थोडाफार विचार करून तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करून भाजी जे आहे तर ते करायचं ठरवलं की काय भाजी करायची म्हणून. तर खूप दिवस झाले शेवगा जो आहे तर तो खाल्ला नव्हता, म्हणून आज संध्याकाळच्या जेवणामध्ये जे आहे तर ते शेवगा आणि बटाटा याची पातळ भाजी करण्याचं बऱ्यापैकी ठरलं. आणि आता ते कटिंग वगैरे पण करून घेतलं. आधी बटाटा कट केला आणि नंतर शेवगा. तर बऱ्यापैकी तुम्ही बघा बटाट्याची साली काढून खात असाल, तर तुम्ही एकदा बटाट्याची साल आहे तर त्यासोबत भाजी करून बघा, तर त्याची टेस्ट आणि बटाट्याची साल काढलेली टेस्ट खूप फरक जाणवतो. तर त्यानंतर मी आज भाजी करणार आहे कुकरमध्ये. जर तुम्ही कुकरमध्ये कधी भाजी करत नसाल तर एकदा आवर्जून करा. तर त्यासाठी एक छान अशी टीप आहे, तर ती का करावी, कारण गॅसची जी आहे तर ते बऱ्यापैकी बचत होते आणि स्वयंपाकसुद्धा लवकर होतो. कढईत जितका वेळ लागतो शिजायला तर त्याच्या अर्धा किंवा त्याच्या खूप कमी वेळात जे आहे तर ते कुकरमध्ये होऊन जातं. आणि नॉर्मली तुम्ही ही भाजी जर कुकरमध्ये करणार असाल तर त्याच्या फक्त 2 किंवा 3 शिट्ट्या. तर बटाटे जर मोठे असतील तर 3 शिट्ट्या, आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा जर बऱ्यापैकी निबर किंवा कडक जर असतील तर 3 शिट्ट्या, नाहीतर 2 शिट्ट्यामध्ये जे आहे तर ते तुमची भाजी सगळी होते. तर घरात होते नव्हते तेवढे मसाले सगळे मी भाजीत टाकले असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये टाकू शकता आणि चवीनुसार मीठ. आणि वाटण जे आहे तर ते आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि खोबरं ह्या गोष्टींचं वाटण मी ह्यामध्ये टाकलेलं आहे. तर बरेच वेळास तुम्ही जे आहे तर ते यामध्ये शेंगदाणेसुद्धा प्रत्येकाच्या आवडीनुसार टाकू शकता, कारण प्रत्येकाची आवड जी आहे तर ती बऱ्यापैकी वेगळी असते. तर यामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे हे देखील घालू शकता, काय हरकत नाही. तर मी तर बऱ्यापैकी खोबऱ्याचं जे वाटण आहे तर ते करत असते, आणि या पद्धतीने तुम्ही जर भाजी कधी केली नसेल तर एकदा आवर्जून करून बघा. खूप छान लागते. तर त्यानंतर आता बघा भाजी फोडणी दिली, तर पुढचं जे काम आहे तर ते मी लगेच करायला घेणार होते. आणि यामध्ये पाणी ओतताना कमी ओतायचं आहे, कारण 1-2 शिट्ट्यामध्ये जे आहे तर ते भाजी आपली तयार होते. सो जेवढी ग्रेव्ही आहे तर तेवढीच तुम्हाला पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं आहे, कारण एक्स्ट्रा जर पाणी जे आहे तर ते कढईत भाजी शिजताना लागतं, इथे लागत नाही. तर चहा जो आहे तर तो बराच वेळ करून ठेवला होता, कारण मी जे आहे तर आज बऱ्यापैकी ग्लोसरीचं सामान घ्यायला गेले होते. तर त्यामुळे जो चहा घ्यायचा जो वेळ आहे तर तो बऱ्यापैकी निघून गेला होता आणि मलासुद्धा वेळ नाही भेटला. तर त्यामुळे आता ॲट अ टाईम सगळेच कामं सोबत करायचे असतात. तर त्यानंतर जी भांड्यांच्या जाळीमध्ये भांडी होती तर ती भांडी लावायला घेतली, कारण बराचसा वेळ होता चहा गरम होईपर्यंत. आणि त्यानंतर इथे चपातीचं पीठ जे आहे तर ते सुद्धा मी काढून ठेवणार आहे, जोपर्यंत आपलं चहा गरम होत नाही तोपर्यंत. तर बघा, एकदा किचनमध्ये गेलात किंवा स्वयंपाक करायला लागलात तर ॲट अ टाईम तुम्ही एवढं सगळं जर मॅनेज केलं तर तुमचा स्वयंपाकसुद्धा लवकर होतो आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळ जो आहे तर तो बऱ्यापैकी वाचतो. कारण एखादं काम केलं आणि आपण बसलो तर खूप सारा वेळ मध्ये जातो. तर त्यामुळे अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तर तुम्ही लवकर करू शकता असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर बऱ्यापैकी फायनली चहा उकळला. चहा घेतला, कुकरच्यासुद्धा शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर बाजूला उचलून ठेवला. त्यानंतर मी इथे बघा घेतलेला आहे पीठ मळायला. आणि किचन ओटा जो आहे तर तो बऱ्यापैकी मी एकदाच क्लीन करते, कारण सारखं क्लीन करायला तर एकच काम करून माणूस दमून जातं असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि बऱ्यापैकी तुम्ही जर भाजी वगैरे केली तर मसाल्याचा किंवा मिठाचा जो डब्बा आहे तर तो लगेच जागच्या जाग्यावर ठेवून द्यायचा, की जेणेकरून किचन ओट्यावरती जो पसारा आहे तर तो अजिबात होत नाही आणि किचन जे आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला सुटसुटीत दिसतं. तर इथे मी बघा आता पटकन, आणि तुम्ही परातीमध्ये जर पीठ मळत असाल तर एकदा ह्या अशा कटोरीत किंवा घमेलं म्हणूयात त्यामध्ये तुम्ही एकदा मळून बघा, कारण यामध्ये पीठ जे आहे तर ते इझिली भिजलं जातं आणि झाकूनसुद्धा ठेवायला बरं पडतं. तर पीठ आता मळून मी रेस्टसाठी किंवा मुरायसाठी ठेवलेलं आहे, तर ते 15 ते 20 मिनिट जे आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला ठेवायचं आहे. त्याने चपात्या ज्या आहेत तर त्या खूप छान फुगतात आणि लुसलुशीत राहतात.
तर इथे मी आता जी भांडी होती स्वयंपाकाची तर ती घासायला घेतलेली आहेत, कारण नंतर परत संध्याकाळी किचनवर आवरताना जे आहे तर ते खूप सारे भांडे पडतात आणि जर संध्याकाळचं काम जर संध्याकाळी केलं नाही तर सकाळी खूप सारा पसारा जो आहे तर तो आपल्याला किचनवर ते असला तर कामं करायचा खूप सारा कंटाळा येतो. कारण किचन जर क्लीन असेल तर सकाळी उठल्यानंतर जे काम आहे तर ते करायला आपल्याला काहीच वाटत नाही. आणि बेसिकली आमच्याकडे पाणी जे आहे तर ते बऱ्यापैकी सकाळ संध्याकाळ येतात. सो ह्या टाईमला जे पाणी आहे तर ते आलेलं असतं, त्यामुळे ही जी क्लिनिंगची किंवा किचन ओट्यावरची जेवढी जरी कामं आहेत तर तेवढी बऱ्यापैकी पाणी असताना केली तर छान वाटतात. कारण पाणी स्टोअर करून ठेवायचं आणि नंतर करायचं म्हटलं तर ते नको वाटतं. एकदा सवय लागलेली असते नळाखाली सगळी भांडी वगैरे वॉश करायची, तर त्यामुळे तर जेवणाच्या आधी जे आहे तर ही भांडी मी सगळी क्लीन करून घेते, कारण जेवणानंतर जे आहे तर ते फक्त ताटं जे आहेत तर ते आपल्याला क्लीन करावी लागतात. तर त्यामुळे पाणी वगैरे जे आहे तर ते बऱ्यापैकी भरून ठेवलेलं होतं. तर इथे सगळी भांडी वॉश करून झाल्यानंतर तर त्यानंतर बघा भांडी वगैरे वॉश करून झाल्यानंतर ग्लोसरी जी आहे तर ती लगेच भरायला घेतली होती, कारण उद्या जे आहे तर ते होता मंडे आणि मंडेला जे आहे तर ते बऱ्यापैकी दोघांची पण स्कूल असते. कारण माऊलासुद्धा आता मी स्कूलला घातलेलं आहे आणि सकाळी परत उरकायचं म्हटलं तर एवढं सगळं होत नाही, कारण तिच्या पप्पांचासुद्धा टिफिन राहतो. ह्या दोघांचे टिफिन माऊला शाळेत घेऊन जायचं, तर सकाळी खूप सारी धावपळ असते. त्यामुळे जेव्हाचं काम तेव्हा केलेलं बेटर राहतं. तर तुमच्यासुद्धा घरी किराणा आणल्यावरती असे जे आहे तर तुम्हाला हेल्प करू लागतात का? तर आमचे जे माऊ आणि कौस्तुभ आहे तर ते बऱ्यापैकी सामान काढून द्यायलाच असतात, कारण त्यांना जे आहे तर त्यांच्या फेवरेट गोष्टी ज्या आहेत त्या किराणामध्ये सापडायच्या असतात. तर त्यासाठी तर खूप सारी मस्ती जी आहे तर ती करत असतो, किंवा त्यांनासुद्धा थोडीफार कामाची सवय लागावी तर यासाठी जे आहे तर बऱ्यापैकी मी त्यांना काम सांगत असते, किंवा जे त्यांना करता येतील बऱ्यापैकी ती कामं तरी मी मुलांकडून करून घेत असते. कारण ज्या कामाची सवय जी आहे तर ती प्रत्येकाला असावी, एकाने सगळी कामं करावी असं तर कधी नसतं. तर बऱ्यापैकी कौस्तुभ आणि माऊ जे आहे तर ते हेल्प करत असतात. तर इथे तुम्ही बघू शकता दोघांचे जे आहे तर ती बऱ्यापैकी हेल्प करायची कामं चालली होती. तर जे मेन डबे होते ज्यामध्ये स्टोअर करायचं होतं प्रॉपर, तर ते सगळं मी काढून घेतलं होतं आणि डबे जे आहेत तर ते सुद्धा बाहेर काढून आता मी त्यामध्ये स्टोअर करून ठेवणार होते. तर इथे जे आहे जे सुट्टं सामान आणलं होतं तर ते अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचं होतं. आणि इथे जे आहे तर त्यांचं सामान कलेक्ट करायची किंवा काउंट करायची जी आहे तर ती स्पर्धा लागली होती असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर हे सगळं सामान जे आहे तर ते भरून झाल्यानंतर जे आहे तर ते मी घेतलं त्या चपात्या करायला, कारण बराच वेळ जे आहे तर त्याच पीठ भिजत ठेवलं होतं त्यासाठी. तर मी जेव्हा पीठ भिजत ठेवते तर तेव्हा फक्त मळून झाकून ठेवते, तेल जे आहे तर ते लावून ठेवत नाही बऱ्यापैकी. कारण तेल लावून जर पीठ भरपूर वेळ ठेवलं, कारण कधीकधी एखादं जर एक्स्ट्राचं काम असेल किंवा किचनमध्ये क्लिनिंग वगैरे असेल तर ते पीठ मळून ठेवते आधी, नंतर फक्त आपला हात वगैरे मारून घेतो आपण वर जेव्हा साफसफाई म्हणतो. असं जर कधी असेल किंवा असं किराणा स्टोअर करायचं काम जर असेल तर भरपूर सारा वेळ त्यामध्ये जातो आणि पीठ जे आहे तर ते बऱ्यापैकी काळं पडतं. मला तरी असं वाटतं, तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि इथे सुद्धा मी आता एक टिप सांगणार आहे. आपण जेव्हा चपाती करतो तर तव्यात एक चपाती असते तेव्हा पळपटावर एक चपाती झालेली पाहिजे, की जेणेकरून आपली गॅसची जी बचत आहे ती होते. आणि आपण चपातीचे जे गोळे आहेत किंवा उंडे म्हणूयात तर ते एकदाच करून ठेवायचे गॅस चालू करायच्या आधी. तर असं का करायचं आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण पिठाचा जर गोळा घेतला तर तो कधी मोठा होतो किंवा छोटा होतो आणि यामध्ये जो आहे तो बराचसा वेळ जातो. आणि प्रॉपर तुम्ही जर एकदा गोळे करून ठेवले तर आपल्या चपात्या ज्या आहेत त्या पटपट लाटता येतात किंवा पटकन होतात. आणि त्यामुळे आपला गॅस जो आहे तर बऱ्यापैकी त्या गॅसची बचत होते. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. सो असेच जे छान छान जे रोजचं रुटीन आहे तर ते बऱ्यापैकी तुमच्यासोबत शेअर करत राहीन आणि छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत त्या नक्कीच सांगत राहीन. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर आलाच आहात तर एकदा लाईक करा आणि फॉलो करायला किंवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी जे आहे तर ते बरेचसे असे ट्रॅव्हलिंगचे किंवा गावाकडचे नवीन रेसिपीचे व्लॉग जे आहेत तर ते नक्कीच शूट करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. सो आजपर्यंत जसा सपोर्ट केला आहे तर इथून पुढे सुद्धा असाच सपोर्ट करा असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर छानपैकी मी चपात्या लाटून घेतल्या आता आणि आता घेणार आहे भाजून. सो सगळ्या चपात्या झाल्यानंतर मी एकदा सगळा किचन ओटा क्लीन करते, की जेणेकरून परत तो क्लीन करावा लागत नाही यासाठी. तर छान अशा सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. तो चला भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.